हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता आधीचा व्हिडिओ आहे, जवळजवळ 18 ते 19 तारखेचा व्हिडिओ आहे. थोडा लेट होत आहे व्हिडिओ टाकायला, त्यासाठी सॉरी. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी शॉपमध्ये आलेली होते. 1:30 वाजून गेला होता. मुलीला सुट्टी होती, त्यामुळे ती जरा घरी असल्यामुळं जरा ती शॉपवरच येऊन बसते. आणि इथे हे जे तुम्हाला मशीन वगैरे दिसत आहेत किंवा मशीनवर काही ज्या बॅग्स दिसत आहेत, तर ह्या ऑर्डर आलेल्या होत्या, जे की आपल्याला ब्लाऊज कटिंग करून स्टिच करायचे होते. तर मी दुकानाचा थोडासा सेटअप चेंज केला आहे, तुम्हाला दिसत असेल, कारण आधीच्या व्हिडिओमध्ये सेटअप असा नाही. तर तिथं थोडं रिलॅक्स वाटतं मला, त्यामुळे मी ती जी जॅकची मशीन आहे ती थोडीशी बाजूला घेऊन फिरून घेतली. त्यानंतर इथे ती जो आहे, जी की तिच्या स्कूलचं मला सांगत होती, तिच्या शाळेच्या गप्पा सांगत होती. याआधी तिनं 2 दिवसापूर्वी मध्ये ट्रॉफी पण आणलेली आहे. हुशार आहे आणि ती तोच जे शाळेचं जे वगैरे बोलणं आहे, मॅडम काय बोलल्या ते सगळं मला सांगते. तर शॉपवर आल्यानंतर आम्हाला दोघींना घरी तर काही कामामुळे वेळ मिळत नाही, घरी जास्त वेळ मी थांबत नाही. पण शॉपवर आल्यानंतर मात्र मला बराचसा वेळ असा, म्हणजे वेळ असतो, जे की मी काम करता करता तिच्याशी गप्पा मारू शकते, किंवा एखादा मैत्रिणीचा किंवा आईचा कोणाचा भावाचा कॉल वगैरे जरी आला तरी मी तो अटेंड करू शकते आणि बोलू शकते. एनी टाईम घरी असल्यानंतर या गोष्टींना वेळ मिळत नाही. पण चला ठीक आहे, काम करता करताच गप्पा पण मारून होतात आणि वेळही निघून जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता, वरती भरपूर सारे ब्लाऊज मी स्टिच करून ठेवलेले आहे, जे की आधीच्या सणावारामुळं किंवा अर्जंट ब्लाऊज लग्नानिमित्त पेंडिंग पडले होते. आता लग्न तिथीनुसार नाही तर म्हणजे ह्या वर्षी जर पाहिलं तर कधीही लग्न होतात. म्हणजे सांगायचं हे की, कारण ब्लाऊज जे असतात शिवायला ते आमच्याकडं असतात, कोणाचेही जरी असले तरी लग्न वगैरे असल्यानंतर, त्यामुळं तीत वगैरे सहसा कोणी पाहत नाही. आता म्हणजे कधीही लग्न होतात, उठसुटून लग्न होतात असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर खरंच आहे ते, भरपूर सारे लग्न होतात. तर याबद्दल कोणी काही वाईट वाटून घेऊ नये, कारण हे रिॲलिटी आहे. तर इथे मी शॉपमध्ये आल्यानंतर मला ब्लाऊज होतं एक स्टिच करायला अस्तरचं, त्यामुळे मी ते ब्लाऊज घेतलं होतं स्टिच करायला. त्यानंतर मी यानंतर मी सगळ्यांचे जे ऑर्डर्सचे वगैरे ब्लाऊज होते ते स्टिच केले. ह्या ब्लाऊजनंतर मी 4 ब्लाऊज स्टिच केले होते. आणि जे बॅगमध्ये तुम्हाला जे ब्लाऊज दिसत आहेत ते ब्लाऊज मला उद्या कटिंगला घ्यायचे होते. आणि हा व्हिडिओ जरा लेट होतो आहे, त्यासाठी क्षमस्व. तर एक व्हिडिओमध्ये एक अनुभव सांगायचा होता, एक अनुभव शेअर करायचा होता. तो असा की बरेच कस्टमर ब्लाऊजच्या बाबतीत असं बार्गेनिंग वगैरे करतात. इथे ती शिलाई आहे, तिथे ती शिलाई आहे, तर तुम्ही थोडेसे ब्लाऊजचे पैसे कमी घ्या. पण खरं सांगायला गेलं तर ब्लाऊजचे पैसे कमी करणं म्हणजे आपल्या कलेचा अपमान करणं असं होतं. कारण आपण ज्यावेळी एखादी कला शिकण्यासाठी खूप सारे पैसे देतो, तर म्हणजे एक मी माझ्या बाबतीतला किस्सा सांगते. एक कस्टमर माझ्याकडे फाट्यावरून आलं होतं, नेवासा फाट्यावरून, आणि त्यांनी मला एक पॅटर्न मागितला होता, जो की कटोरी ब्लाऊजचा होता. तर कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न जर तुम्ही पाहत असतील, अशा भरपूर साऱ्या लेडीज टेलर किंवा कोणीही जर पाहत असेल, जे की टेलरिंग कामामध्ये इंटरेस्टेड असेल, त्यांनी आपला जर व्हिडिओ पाहत असतील, तर तुम्हाला सांगते मी. तर त्या कस्टमरने मला अक्षरशः फक्त 200 रुपयामध्ये कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग मागितलं होतं. आता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग 200 रुपयामध्ये देणं म्हणजे योग्य वाटतं का तुम्हाला? कारण आपण एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा एखादी कला शिकण्यासाठी भरपूर मेहनत घेतो, प्रॅक्टिस करतो, रात्र जागतो, किंवा खूप सारे पैसे देतो. पैशाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही. अक्षरशः आजकाल तर काय म्हणतात ना, श्वाससुद्धा घ्यायचा म्हटलं तरी विकतच घ्यावा लागतो हॉस्पिटलमध्ये. तर त्याचप्रमाणे आहे. तर इतर लोकांना वाटत असेल ते टेलरिंगचं, पण मग तुम्हाला जर तुमच्या साडीला जर एखादा लूक द्यायचं काम एखादी टेलर करत असेल, तर तुम्ही त्याच्याशी बार्गेनिंग नाही केली पाहिजे. आणि आजकाल जर पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत आहे. असं नाही की काही ठिकाणी ह्या गोष्टी कमी आहेत. वेळेनुसार, ठिकाणानुसार किंवा मार्केट प्लेसच्या जागेनुसार त्या गोष्टीला त्या पद्धतीने, म्हणजे त्या गोष्टीला किंमत आहे आणि स्कोप आहे बऱ्याच गोष्टींना. तर त्या हिशोबानेच आपण पण ब्लाऊजचे रेट ठरवत असतो. तर माझ्या एरियामध्ये आहे ब्लाऊजचे रेट, जो की मी एका आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे किती आहे ते. तर राहिला विषय इथे पेपर पॅटर्नचा, तर पेपर पॅटर्न मला 200 रुपयात द्यायला परवडलं नाही. त्यामुळे मी त्यांना सरळ नाही म्हणून सांगितलं. कारण आपण 200 रुपयात पेपर पॅटर्न विकायचा म्हणजे आपल्या कलेची किंमत केल्यासारखं होतं. आणि आजकाल तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं ती 500, 600, 700च्या खाली पेपर पॅटर्न्स नाही, अगदी
₹800 प्रिन्सेस कटचा पेपर पॅटर्न तुम्हाला मिळतो. तर ₹800 पेपर पॅटर्न सेल करणारे पण भरपूर सारे आहेतच. मी पाहिलेलं आहे ऑनलाईन वगैरे भरपूर पेपर पॅटर्न देतात, पण मी पेपर पॅटर्न हे फक्त ₹500 देते. आणि कारण कसं त्याच्यामध्ये भरपूर चार्जेस असतात, त्याला वेळही असतो, त्याला यूज केला जाणारा जो म्हणजे आपण म्हणतो तो प्लास्टिक कोटिंगचा जो बोर्ड असतो त्यावर आपण म्हणजे बनवून देतो पेपर पॅटर्न्स. कारण पुन्हा ते कुरिअरला प्रॉब्लेम नको किंवा पावसाने भिजलं तरी पण काही अडचण नको, खराब व्हायला नको, म्हणून आपण पेपर पण चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा यूज करतो. त्यामुळे मी पेपर पॅटर्न ₹200 त्यांना द्यायला नकारच दिला होता आणि मला ते पटलं पण नाही स्वतःच्या मनाला. तर इथे प्रश्न जो आहे ते क्वालिटीचा आहे. शिवाय तुम्हाला प्रत्येक कामामध्ये क्वालिटी पाहिजे आणि जर तुम्हाला कामामध्ये क्वालिटी हवी असेल तर तिथे तुम्हाला पैशाला कमी जास्त पाहायला नाही पाहिजे. कारण आजकाल पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचे भाव हे वाढलेले आहेत. कोणतीच गोष्ट म्हणजे सहज शक्य नाही. तर माझ्या इकडे तरी माझ्या मते तरी कटोरी ब्लाऊजचे ₹200 म्हणजे काहीच जास्त नाही शिलाई. प्रिन्सेस कटची शिलाई ₹250 ते ₹300 काहीच जास्त नाही. आणि कसं असतं माहिती का, गिऱ्हाईक आहे ना सांगतं की कटोरी ब्लाऊजची शिलाई किंवा प्रिन्सेस कटची शिलाई किती विचारतं आणि आपण ₹200 किंवा ₹250 त्यांना आपली जी शिलाई सांगतो त्यानंतर ते इतके डिझाईन ठरवतात आणि एवढं सगळं ठरवल्यानंतर ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ येते ना त्यावेळेस बोलतात की तुम्ही तर ₹200 आणि ₹250 बोलले होते, पण तुम्हीच ठरवली डिझाईन तुम्ही त्यामध्ये ॲड करता का? तर याचा जराही कस्टमर विचार करत नाही. त्यामुळे कस्टमरला सगळ्यात आधी आपलं म्हणजे ठरवून वगैरे सगळं घेऊन मगच समजून सांगायचं. तर असो मी तो पेपर पॅटर्न काही त्या लेडीजला दिलेला नाही आणि त्यानंतर तिने कुठून घेतलं हे तिला मीही विचारलं नाही. तर त्यानंतर तिने माझ्याकडे एक ब्लाऊज स्टिच करायला टाकलं होतं, एकदम सिम्पल साधं. कट केलं आणि कट केल्यानंतर ती 2 वेळा म्हणजे ब्लाऊज कट केल्यानंतर तिने 2 वेळा आली आणि तिने विचारलं ब्लाऊज शिवून झालं आहे का? तर मी नाही सांगितल्यानंतर तिनं सांगितलं की जसं कट केलं असेल तसंच मला द्या. म्हणजे यांना कट केलेलं ब्लाऊज हे पेपरवर ठेवून त्यांना कट करायचं होतं, तो पेपर पॅटर्न त्यांना काढून घ्यायचा. त्यांनी त्यामुळे मला सारखा कॉल करून विचारून ब्लाऊज शिवू नका, फक्त कट केलेलंच ब्लाऊज मला द्या, यासाठी त्यांनी नकार दिला. पण मी त्यांना ते कट केलेलं ब्लाऊज दिलं नाही, कारण मला लक्षात आलं होतं की त्यांना पेपर पॅटर्न हवे आहेत. तर समोरचं कस्टमर हे असंही कस्टमर म्हणण्यापेक्षा समोरचे लोक हे असे असतात की कसलं कोणत्या पद्धतीने आयडिया लावतात, डोकं लावतात काहीच समजत नाही आणि कशा पद्धतीनं आपल्याकडून त्यांचं काम काढून घेतात. तर या पद्धतीने पण असतात काही लोक. तर असो जाऊ दे. मला याविषयी म्हणजे भरपूर असे अनुभव आलेले आहे ब्लाऊजच्या रिलेटेड. म्हणजे मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं, ज्या कस्टमरला पैसे द्यायचे नसतात तर ते कसं नकार देतं, म्हणजे ब्लाऊज वगैरे मला आलं नाही, बसलं नाही सांगतात किंवा इथं घालून दुकानामध्ये घालायला पण नकार देतात ते. तर ते का नकार देतात की कारण त्यांना पैसे बुडवायचे असतात. कारण मला स्वतःला पर्सनली याचा खूप अनुभव आलेला आहे. बरेच कस्टमर असे आहेत जे मी इथं ट्राय करून म्हणून इन्सिस्ट केल्यानंतर सुद्धा ते म्हणतात नाही आम्ही घरी जाऊन ट्राय करू. घरी जाऊन ट्राय केल्यानंतर त्यांना ब्लाऊज बसतं एकदम खूप आणि छान सुंदर असं ब्लाऊज बसतं. त्यांचे म्हणजे कॉन्टॅक्टमधले जे माझे मैत्रिणी वगैरे आहेत त्यासुद्धा मला सांगतात की हो त्यांना ब्लाऊज व्यवस्थित बसलं. पण मला असं वाटतं की लोक त्या बाबतीत किंवा ते समोरच्या भावनांच्या बाबतीत एवढं ते लक्ष देत नाही किंवा त्यांना एवढं महत्त्वाचं वाटत नाही. पण त्यांना हे नाही कळत की तिथे आपण आपला वेळ वाया घातलेला असतो आणि आपणही इथं बसून काम करतो, म्हणजे आपल्याला ही कोणती गोष्ट अशी मोफत मिळत नाही. तर या गोष्टीचा ते विचार करत नाही, त्यामुळं जरा वाईट वाटतं. पण असो मी त्या कस्टमरला इथेच ब्लाऊज घालायला किंवा सांगत असते की तुम्ही इथंच घाला. कारण मला 1-2 वेळा अनुभव असे आलेले आहे की त्या कस्टमरला ब्लाऊज आल्यानंतर देखील त्यांनी पैसे द्यायला नकार दिला आणि खूप कमी पैसे दिले होते आणि व्यवस्थित त्याला ते ब्लाऊज खूप छान आलं होतं. आणि जे तुम्हाला सांगते जे प्रोफेशनल टेलर आहे, 1,00,000त 1 वाक्य आहे ते, हे तुम्हाला सांगते मी की जे प्रोफेशनल टेलर आहेत त्यांच्याकडून ब्लाऊजची कधीच मिस्टेक होत नाही. खूप तर खूप ब्लाऊज एक तर लूज होईल किंवा फिट्ट होईल, यापेक्षा ब्लाऊजमध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही. घरगुती टेलरचं सुद्धा मी एक सांगते, त्यांच्या ब्लाऊजला फिनिशिंग नसेल, आता मी सुद्धा स्वतः घरगुती ब्लाऊज शिवलेले आहेत तर मी सुद्धा त्यातूनच आलेली आहे. आधी माझ्या ब्लाऊजला सुद्धा एवढी काही
खास फिनिशिंग नव्हती, पण आपण आपला एक समोरचा आपण आपला अनुभव, अंदाज आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्यातूनच आपण ही वर आलेलो आहो आणि हे पाऊल टाकलं आहे की दुकान टाकायचं. पण या गोष्टीसुद्धा कुठंतरी खूप मॅटर करतात, परफेक्ट फिनिशिंग, फिटिंगसुद्धा. आणि समोरच्या व्यक्तीला कसं ब्लाऊज पाहायलाच सुंदर वाटलं ना की त्याचं मन भरून जातं, की कस्टमरला वाटतं नाही ब्लाऊज दिसायला छान दिसते म्हणजे ब्लाऊज दिसायला म्हणजे बसायला पण ब्लाऊज छानच आणि सुंदरच बसणार. तर हे असं असतं. या कामामध्ये तुम्हाला म्हणजे एकतर खूप सारी प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे आणि खूप प्रॅक्टिस केल्यानंतर हेच तुम्हाला काम अचूक आणि परफेक्ट जमू शकतं. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर इथे मी जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज मी स्टिच करायला घेतलं होतं आणि माझं बऱ्यापैकी ब्लाऊज शिवून झालेलं आहे. तेजूसोबत गप्पा मारता मारता मी बरंचसं काम उरकून घेतलं होतं. तर इथे तुम्ही या व्हिडिओमध्ये आधी चालू असताना पाहिलं असेल की मी जरा जोडत जाते. तर त्या कामामुळे आपल्याला कसं दोरा जरा कमी लागतो, सारखं कट करायची वेळ येत नाही, त्यामुळे मी सारखं एकामागे एक असं जोडत जात असते ब्लाऊज. तर चला हा व्हिडिओ जरा तुम्हाला लेट येईल, तर तेजू माझ्याशी गप्पा मारते, तिचे काही अनुभव शेअर करते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि जो नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण एक रांगोळी मॅट डिझाईन्सवर बनवणार आहोत, जो की मी स्वतः ऑनलाईन क्लास केला होता आणि त्या क्लासनंतर मी स्वतः बनवले ते रांगोळी मॅट्स आणि मला फुल कॉन्फिडन्स आल्यानंतर मी पण क्लास घ्यायचा विचार केलेला आहे. तर आसपास मी क्लास घ्यायला सुरुवातही केलेली आहे आणि कोणालाही जर ऑनलाईन कस्टमाइज ऑर्डर जर द्यायची असेल किंवा रेग्युलर ऑर्डर द्यायची असेल तर अतिशय रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कोंबो पॅक म्हणा, कोंबो सेट म्हणा किंवा भरपूर असे रांगोळी मॅटचे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन दिले जातील. कारण रांगोळी पुसायचं टेन्शन नाही आणि काढायचंही टेन्शन नाही. अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये रांगोळी काढू शकता म्हणण्यापेक्षा तुम्ही अगदी एका सेकंदामध्ये रांगोळी मॅट्स उचलूनही ठेवू शकता आणि टाकूही शकता. तर चला इथून पुढे असेच दसरा, दिवाळी वगैरे हे सणवार आलेले आहेत आणि या सणासुदीमध्ये आपल्या घराला खूप असं आकर्षक आणि सुंदर असं लूक देण्यासाठी किंवा त्याच्या छानशी जे सुंदर असे जे आपले घर आहे त्या घराला अजून एक लूक देण्यासाठी आपण हा विचार केलेला आहे आणि त्यामुळे हे रांगोळी मॅट्सचे डिझाईन वगैरे आपण नाही का बनवलेले आहे. तर या रांगोळी मॅट डिझाईन्समध्ये तुम्हाला ऑल ओव्हर कुठेही हे शिपिंग केलं जाईल आणि तुम्हाला पुरवले जातील कस्टमाइज डिझाईन. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.